हॅलो फ्रेंड्स, आर्ट गॅलरीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सेकंड पार्ट बघत आहोत। सेकंड पार्टमध्ये सेकंड कोट देत आहे मी। सेकंड कोटला ग्लू ॲप्लिकेशन करायचं आहे। ग्लू ॲप्लिकेशन नंतर रांगोळी टाकून घ्यायची आहे। त्याच्यानंतर प्रेस करून झटकून घ्यायचं आहे। माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही ह्याचा फर्स्ट पार्ट बघा। त्याच्यामध्ये आपण मोठ्या साईजच्या मोरसाठी OHP शीट कशी अरेंज करायची, जर आपल्याकडं मोठी साईजमध्ये OHP शीट नसेल तर छोट्या साईजनी कसा मोर बनवायचा ते तुम्ही फर्स्ट पार्ट मध्ये जाऊन नक्की बघा। शेडिंग आपल्याला करायची आहे। पूर्ण अगोदर आम्ही ग्लू लावून कलर टाकत आहे आणि पूर्ण झाल्यानंतर झटकणार आहे याला। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग फुल व्हिडिओ। घरच्या घरी नक्की तुम्ही ही रांगोळी ट्राय करा, नक्की जमेल तुम्हाला। फर्स्ट कोट देऊन झालेला आहे। ॲक्रिलिक कलरने आपण शेडिंग देत आहे। फॅब्रिकचे ॲक्रिलिक कलर वापरले आहेत। जेणेकरून आपली रांगोळी वॉटरप्रूफ बनते। व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्याचा फर्स्ट पार्ट तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की बघा। याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये पण देणार आहे। थँक यू फॉर द वॉचिंग माय व्हिडिओ। आपला मोर कंप्लीट झाल्यानंतर बघा कसा दिसतो।